सगळे माझ्या ठाण्याचे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज ठाण्यामध्ये येण्याचं कारण हे आहे की गेल्या 2 दिवसांपासनं वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या येतात ज्या या रुग्णालयाशी निगडीत आहे आणि त्यामध्ये लिहिलं गेलं होतं किंवा बातमी अशी होती की ज्या प्रसूतीसाठी महिला येतात त्यांची हेळसांड होतीये किंवा त्यांना वेटिंगला राहावं लागतंय. मग अशा वेळेला काय परिस्थिती आहे, असं का होतंय हे बघण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी माझी सहकारी मृणाल पेंडसे हिच्यासोबत या ठिकाणी आली आहे. आणि इथे आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत जे इथं काम करतात त्या सगळ्यांशी मी बोलले, डॉक्टरांशी बोलले. सकाळी येण्याच्या आधी ठाणे म्युन्सिपलचे कमिशनर साहेब जे आहेत सौरभ रावजी त्यांच्याशी मी बोलले, माहिती घेतली की वस्तुस्थिती काय आहे, की असं काय आहे की बाबा महिलांना तिथं वेटिंगला राहावं लागतंय, जागा नाही आहे. त्यावेळेला जी आलेली वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडणं माझं काम आहे आणि ती तुम्हाला मी आता सांगते. आता इकडे हे जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये 25 खाटा आहेत, त्याचं प्रसूती कक्ष आहे आणि PNCचे जे आहेत ते 50 बेड आहेत. जनरली कसं असतं की ज्या वेळेला बाई गरोदर राहते त्यावेळेला ती त्या महिन्यापासनं टेस्टिंगला येणं, वॅक्सिनेशन घेणं हे एक प्रोसेस असतं. ती शेवटच्या डिलिव्हरीपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये असते. परंतु या हॉस्पिटलमध्ये फक्त ठाणे शहर नाही तर त्याच्यासोबत कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी, अगदी कर्जत, कसारा, पालघर, नवी मुंबईपासनं महिला पेशंट्स ज्या प्रसूतीसाठी येतात त्या इथं येतात. आता त्या कशा येतात? त्या ऐन वेळेला येतात. त्यांची इथे रेग्युलर ट्रीटमेंट चालली आहे का? तर नाही. पण त्या शेवटच्या क्षणाला येतात आणि मग त्या आल्यानंतर त्यांना ट्रीट करणं हे हॉस्पिटलचं काम आहे. आता आपल्याकडे जर कॅपॅसिटी 50ची आहे, 50 तर आपल्या आहेतच पेशंट, पण त्याच्यापेक्षा 35 पेशंट अजून बाहेरून अशा वेळेला जर अचानक आल्या ज्या शेवटच्या क्षणाला येतात आणि मग त्यावेळेला त्यांची डिलिव्हरी करणं, त्यांना जच्चा बच्चा या दोघांनाही सुरक्षित ठेवणं हे हॉस्पिटलचं पहिल्यांदा कर्तव्य आहे. आणि म्हणून मग ते काम केलं जातं. बाळाला व्यवस्थित डिलिव्हरी करून आईला बाळाला सुरक्षित ठेवलं जातं आणि मग प्रश्न येतो बेडचा. कारण बेड आहेत 50, पेशंट झाले 85, 35 बेड करणार कुठे ॲडजस्ट? मी आता डॉक्टरांना विचारलं, ते मला म्हटले तुम्ही चला मी तुम्हाला वॉर्डमध्ये दाखवतो. आम्ही एकाही पेशंटला परत पाठवत नाही. 2 बेड. आता आपण जर हॉस्पिटलमध्ये जनरली गेलो की आपल्याला दिसतं इथं एक बेड आहे, थोडं अंतर सोडून दुसरं बेड आहे. पण ते म्हटले आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे आम्ही ती बाई व्यवस्थित जमिनीवर नाही झोपली पाहिजे, बेड पाहिजे तिला. त्याच्यामुळे जो मधला जो गॅप आहे तिथे सुद्धा आम्ही बेड लावला आहे. का लावला आहे? की त्या आईला आणि बाळाला त्रास होऊ नये, व्यवस्थित सुखरूपपणे घरी गेले पाहिजे. त्याच्यामुळे इतर हॉस्पिटलमध्ये जे आपल्याला दिसतं ते तुम्हाला इथे दिसत नाही. त्याचं कारणच हे आहे की बाहेरून ऐन वेळेला येणाऱ्या प्रसूतीसाठीच्या महिला या 1/3 महिला आहेत अशा. बरं, या महिन्यामध्ये आकडा जर तुम्ही बघितला तर जवळपास डॉक्टर किती झाले आहेत या महिन्यामध्ये? आपल्या डिलिव्हरीज किती झाल्या? 26 दिवसामध्ये 545 डिलिव्हरी झाल्या. आपलं ॲव्हरेज काय असतं दर महिन्याचं? आता त्या डिलिव्हरीज वाढल्या, त्याच्यामुळे थोडीशी अव्यवस्था झाली आहे का? तर 100% झाली आहे. पण त्याच्या मागचं कारण काय आहे? तर त्याच्या मागचं कारण हे आहे की अशा पद्धतीने पेशंट्स वाढले आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित सुरक्षित ठेवणं हॉस्पिटलचं काम आहे. ते त्यांनी त्या ठिकाणी केलं. आता हॉस्पिटल वाढतं आहे. गव्हर्नमेंटने जवळपास 135 कोटी रुपये सँक्शन केलेले आहेत, त्याच्यातले 60 कोटी रुपये आलेले आहेत. त्यामुळे काय होणार आहे की आता पूर्ण हॉस्पिटल किती बेडचं आहे? 340 बेड वाढवण्यात येणार आहे. सध्या 500 बेड आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 1 वर्षामध्ये हे बेड 840 बेडचं हॉस्पिटल हे होणार आहे. तुम्ही म्हणाले काम का स्लो होतं आहे? तर हे हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे सगळा अंदाज घेऊन काम करावं लागतं. एखादी बिल्डिंग आपण बघतो 24 तास आपण तोडमोड करू शकतो, त्याचा आवाज, त्याचा काही फरक पडत नाही. पण हॉस्पिटल असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना बघावं लागतं. त्याच्यामुळे जे काम करतायत त्यांना तास पण कमी मिळत आहेत.
लिमिटेशन आहेत की एवढ्याच वेळेमध्ये आम्ही काम करू शकतो, आम्ही सगळे दान तोडू शकत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या 1 वर्षामध्ये तो सुद्धा आपले बेड वाढणार आहेत. आता या हॉस्पिटलला बरेच अवॉर्ड्स पण मिळाले, तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. पण MJPJY सारखं सगळ्यात चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करणारं हॉस्पिटल, आपल्याकडे काही पॉक्सोच्या केसेस येतात, लैंगिक अत्याचार, त्यावेळेला त्यांना कशा पद्धतीने ट्रीट केलं गेलं पाहिजे, त्याच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याचं काटेकोरपणे पालन हे या रुग्णालयाकडनं केलं जातं. त्याचंही त्यांना त्या ठिकाणी अवॉर्ड मिळालेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये वाटत एवढंच होतं की बाबा एवढं असं काय झालं आहे की का होत नाही आहे, महिलांची का हेळसांड होती आहे. तर याची सगळी माहिती मी इथे घेतली. मला एक गोष्ट इथे आल्यावर लक्षात आली की शेड्यूल्ड ड्रग तर आहेतच, पण एखादं औषध जर कुठल्या पेशंटला सांगितलं की हे आणायचं आहे तर ते त्याच्याकडून न घेता हॉस्पिटल बेअर करतं, म्हणजे TMCच्या माध्यमातून, आणि त्याच्यातून ती औषधं आणून दिली जातात. म्हणजे पेशंट जो इकडे येतो तो कॅशलेस असतो पूर्णपणे, 1 रुपयाही न घेता. बरं, सोनोग्राफी फ्री आहे, ब्लड टेस्ट फ्री आहेत. या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारे जे पेशंट आहेत त्यांना MRI CT पण फ्री आहे. बाहेरच्या हॉस्पिटलमधून येणारे जे पेशंट असतील त्यांना कन्सेशन रेटमध्ये MRI आणि CT मिळतं आहे. आणि त्यामुळे लोकांचं इथे येण्याचा ओघ पण तितकाच आहे. का आहे? कारण इतर हॉस्पिटलपेक्षा इथे स्वस्त आहे. लोकांना इथे ॲडमिट व्हायचं आहे कारण इथे चांगली सुविधा मिळते आणि शिवाय कुठलाही खर्च होत नाही. जे गव्हर्नमेंटचं, सरकारचं धोरण आहे की इथे आलेला जो आपला गरीब पेशंट आहे त्याच्या खिशाला तोष नाही लागली पाहिजे आणि तो कॅशलेस इथे उपचार घेऊन चांगल्या पद्धतीने घरी गेला पाहिजे. बेबी किटसुद्धा दिली जाते, ज्याच्यामध्ये सगळं बाळासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि म्हणून या वेळेला जी काही अडचण आली, जी काही वेटिंग लागली, त्याला कारण हे आहे की त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकची जास्त या ठिकाणी पेशंट आल्यामुळे तिथे वेळ लागला गेला. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा हे हॉस्पिटल पूर्णपणे वाढणार आहे त्यावेळेला आता हे 50 जे बेड आहेत, म्हणजे मी फक्त मॅटर्निटीचा विषय बोलते आहे, ते 100 होणार आहे. आणि मला खात्री आहे की तेव्हासुद्धा जरी 100 बेडचं मॅटर्निटी आपलं PNC वॉर्ड असेल तरी तिकडे पेशंट हे कमीत कमी 150 ते 150 असतील. पेशंट्स येण्याचा ओघ, आपली क्षमता त्याच्यापेक्षा जास्त. आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांची गैरसोय या ठिकाणी झाली असेल. डॉक्टर्स दिवसरात्र काम करत आहेत. मी तर परळ लालबागला राहते, मला आमच्या आजूबाजूला हॉस्पिटल आहेत, त्यामुळे आमचं सतत हॉस्पिटलला जाणं होतं, भेट होत असतात. प्रचंड प्रेशर डॉक्टर्सवरती सुद्धा असतं, कारण खूप सगळे OPDचे पेशंट्स बघणं, बाकीच्या गोष्टी बघणं, आणि त्यात ते आपलं काम करत असतात. अर्थात यामध्ये जर आपल्याला काही चुका आढळल्या तर त्या नजरेत आणून देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीच्या गंभीर बातम्या लागतात आणि त्यावेळेला काय आहे नक्की परिस्थिती हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून आजचं माझं हे प्रयोजन होतं. मी या ठिकाणी आले, इथली सद्य परिस्थिती जी आहे ती समजून घेतली. NICUचे सुद्धा यांच्याकडे 30च क्रीब्स आहेत. मी त्यांना म्हटलं की किती बच्चू तुम्ही ठेवता, पण इन्फेक्टेड असेल तर एका याच्यामध्ये एकच बाळ ठेवावं लागतं. म्हणजे आम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने फोन येतात की छोट्या बाळाला ठेवायचं आहे, जे प्रीमॅच्युअर बेबी असतात त्यांच्यासाठी ज्या पेट्या लागतात त्याची कमतरता असते. म्हणजे जर तुम्ही KEM सायन नायरला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सर्रास दिसेल एका क्रीबमध्ये 2 बच्चू झोपवलेले असतात. आता यांच्याकडे 30 आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही मग 60 बच्चू ठेवतात का? ते म्हणले नाही, आम्ही रिस्क घेत नाही, कारण जर इन्फेक्टेड बेबी असेल तर त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या बाळाला होऊ शकतं आणि त्यामुळे आम्ही तीही काळजी घेतो. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन दर्जेदार सुविधा कशी देता येईल याचा रुग्णालयसुद्धा प्रयत्न करतं आहे. तुम्ही नेहमीच इथं येत असाल वेगळ्या वेगळ्या केसेसच्या माध्यमातून, वेगळ्या वेगळ्या घटनांच्या माध्यमातून, त्यामुळे हॉस्पिटल काय आणि कशा पद्धतीने काम करतं हे तुमच्याही लक्षात येत असेलच. पण आजचा विषय हा मॅटर्निटी होमचा होता, म्हणून मला मॅटर्निटी वॉर्डला पण जायचं आहे. पण तुमच्या सगळ्यांचा आग्रह की आधी आपण इथे बोलूया, म्हणून मी अधिकारीसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली, ती मी आज तुमच्यासमोर मांडली आहे. आणि याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा.
राज्य रोहिता तर पावसाळा पाऊस संपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरियाचा केसेस पसरलेले आहेत. PM सायन जिजे मुंबईचे जेवढे हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचा सगळ्यामध्ये पेशंट भरपूर आहे. लोकांना बेड उपलब्ध होत नाही आहे. जमिनीवर झोपून उपचार घेत आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतोय. तर ICUची बात बोलला तर PM सायन जिजे आणि ठाण्यात कुठेही कोणता ICU उपलब्ध नाही. बरोबर आहे. सर मला एक तुमच्यावर त्यांना खूप प्रश्न विचारत आहे की तुम्ही म्हणा की या महिन्यामध्ये डिलिव्हरी जास्त झाल्या तर तुमचा हा अनुभव असेल ना की साधारणपणे महिलांची प्रसूती संख्या ही जी कुठल्या महिन्यामध्ये जास्त असते असं काही नाही आहे का? कारण मागे डेंग्यू मलेरिया सारखं पावसाळा आला का डेंग्यू मलेरिया वाढणार आणि बाकीच्या दिवसांमध्ये कमी होणार असं नसतं. वर्षाच्या कुठल्याही महिन्यामध्ये प्रेग्नन्सीचा रेट वाढू शकतो आणि तो कमी होऊ शकतो. त्याला असं कुठल्याही महिन्याचं असं काही बायफर्केशन नाही. पण आता जी ही केस झाली आहे ती त्या महिलेला इथे डिसुजातून आणायला न मिळता तिला सांगितलं सिव्हिलमध्ये जा म्हणून आणि त्याच्यामुळे हा प्रश्न पुढे उपस्थित झाला. आपलं बॅकअप हॉस्पिटल म्हणून सिव्हिलच आहे. जर इकडे जागा उपलब्ध झाली नाही तर आपण त्यांना वेटिंग म्हणजे काय पेशंट वेटिंगवर नसतो. डिलिव्हरीसाठी प्रायमरी जर असेल फर्स्ट टाईमची तिला 10 ते 12 तास लागतात. सेकंड टाईम असेल तर तिला 8 तास लागतात, 6 तास लागतात. तो वेटिंग पिरियड आहे त्यांचा. सिविलला त्या पेशंटची डिलीवरी व्यवस्थित जानकारी वो आपको पूरी नहीं दी गई है. कुछ ही महीने पहले जो है एकनाथ शिंदे ने जो है पड़वा नगर गाँव में जो है वेटरनरी अस्पताल उद्घाटन किया था. कोरस में भी जो है वेटरनरी अस्पताल है वहाँ पे. लेकिन जिस तरीके से जो बातमी आई है उसको लेकर कहीं ना कहीं जो जानकारी वो आपको गलत दी गई है. इस अस्पताल में अगर आप देखने पूछते तो बाहर से भी पेशेंट आते लेकिन आसपास का जो इलाका है थाने के वहाँ से भी पेशेंट्स आते. तो कहीं ना कहीं जो जानकारी वो सही तरीके से आपको नहीं दी गई. नहीं, मैंने तो पहले यही कहा लेकिन वो मराठी में मैंने कहा तो अभी फिर से हिंदी में अगर आप चाहे तो मैं वापस उसको दोहराना चाहूँगी कि ये जो अस्पताल है ये सिर्फ थाने सिटी के ही पेशेंट यहाँ पे आते हैं ऐसी नहीं है व्यवस्था. यहाँ पे मीरा भाईंदर से भी पेशेंट्स आते हैं, भिवंडी से भी आते हैं, नई मुंबई से भी आते हैं, कल्याण डोंबिवली से भी आते हैं. हर जगह से पेशेंट यहाँ आता है. पेशेंट यहाँ के बेड की जो ऑक्यूपेंसी हम जिसे कहेंगे कि बेड की क्षमता ये PNC वार्ड की सिर्फ 50 है. और मैटरनिटी जिसके लिए मैं आज यहाँ पे आई हूँ तो मैटरनिटी में पहले ही जब से हमारी बहन गर्भवती रहती है तभी से उसका अस्पताल में रूटीन चेकअप होना, वैक्सीनेशन होना और ये उसके बच्चे के जन्म होने तक का ये जो प्रोसीजर है वैसी महिलाएं यहाँ पे अगर 50 है तो लास्ट मोमेंट पे आने वाली महिलाओं की संख्या 35 है. यहाँ पे व्यवस्था 50 बहनों के लिए है और अगर ये 35 महिलाएं मतलब लास्ट मोमेंट पे हॉस्पिटल में आती है तो हॉस्पिटल उसे रिफ्यूज़ नहीं कर सकता, रिजेक्ट नहीं कर सकता कि अरे अरे आपने हमारे यहाँ पे कोई ट्रीटमेंट नहीं लिए तो आप मेरे पास मत आइए हमारे हॉस्पिटल में. ऐसे नहीं बोल सकते. जो भी आती है उसको लेना ही होता है, उसकी डिलीवरी करानी होती है. जच्चा बच्चा सुरक्षित रहे ये हॉस्पिटल का काम है, वो भी उनको करना पड़ता है. और तभी फिर अभी उनको रखेंगे कहाँ पे. तो मैंने यही कहा कि जिस प्रकार से हमारा अस्पताल में देखते हैं कि 2 बेड के बीच में डिस्टेंस होता है पर यहाँ पे हम वहाँ उनको ज़मीन पे तो नहीं सुला सकते और इसीलिए जो एक्स्ट्रा बेड्स है वो उन्होंने अंदर लगा के उन्होंने मुझे कहा आप आइए वार्ड में हम आपको दिखाते हैं कि किस प्रकार से हम वहाँ पे एडजस्ट करते हैं. तो ये जो क्षमता है क्षमता से ज़्यादा पेशेंट आने की वजह से ये असुविधा हुई है, ये मैंने देखा है और ये मैंने समझा है. ये अस्पताल ऐसा है कि पूरी तरह से कैशलेस है. जब यहाँ पेशेंट आता है उसे 1 रुपया भी खर्चा नहीं होता. यहाँ के जितने इंडोर पेशेंट्स हैं जो यहाँ पे ट्रीटमेंट ले रहे हैं उन सभी के लिए MRI CT स्कैन से लेके हर चीज़ फ्री है. जो बाहर से यहाँ आते हैं उनके लिए भी सब्सिडाइज रेट में MRI और CT स्कैन किया जाता है. सोनोग्राफी हो, ब्लड टेस्ट हो, हर चीज़ में सुविधा है. शेड्यूल ड्रग के अलावा अगर कोई डॉक्टर ने और कोई दवाई लिख के दी है जो इनके पास नहीं है तो वो पेशेंट से पैसे नहीं वसूल करते, वो TMC बेयर करता है और उस पेशेंट को बिल्कुल मुफ्त में दवाई दी जाती है. ये भी कारण हो सकता है कि इस अस्पताल में लोगों का आने का जो हम जो संख्या कहेंगे वो इस वजह से भी ज़्यादा हो सकती है. और मुझे इसीलिए लगा कि कई 2 दिन से लगातार जो सुर्खियों में आने वाला विषय है कि इस अस्पताल में गर्भवती महिलाओं को वेटिंग पे रखा जा रहा है, उनके लिए असुविधा है. तो यही देखने के लिए मैं आज यहाँ पे आई थी. आपको पता है कि महायुति सरकार का महिलाओं के आरोग्य को लेके और हर चीज़ के लिए
सरकार पूरी तरह से कटिबद्ध है और अगर इस प्रकार से अच्छा काम यहाँ पे हो रहा है, आप देखिए 135 करोड़ रुपए इस हॉस्पिटल के लिए सैंक्शन हो चुके हैं, जिसमें से 60 करोड़ रुपए की पहली किस्त आ चुकी है। आने वाले 1 वर्ष में इस हॉस्पिटल की कैपेसिटी है 500, 340 बेड और बढ़ने वाले हैं, तो 840 बेड का ये अस्पताल हो जाएगा। यहाँ पे काम करने में थोड़ी दिक्कत है क्योंकि हॉस्पिटल चल रहा है, ये हॉस्पिटल बंद नहीं है, तो कुछ घंटे मिलते हैं काम करने के लिए। रोज आके यहाँ तोड़फोड़ नहीं कर सकते सुबह से लेकर रात तक, तो जो घंटे मिलते हैं उसमें ये काम चल रहा है स्पीड से। 1 साल में ये काम पूरा होगा और पूरी तरह से 840 बेड का अस्पताल यहाँ बनेगा। इसमें भी आज जो पीएनसी वार्ड 50 है, पीएनसी बेड वो बढ़कर 100 हो जाएंगे, लेकिन फिर भी और तभी भी मैं आज ही आपसे कहती हूँ कि 100 बेड की कैपेसिटी होगी तो भी इस अस्पताल में वहाँ पे कम से कम आपको 145 to 150 पेशेंट्स मिलेंगे, क्योंकि लोगों का विश्वास है, लोग यहाँ आते हैं, यहाँ पे उनका ख्याल रखा जाता है। दूसरी बात, जब माँ और बच्चा घर पे जाते हैं तो बेबी किट भी मिलती है। इस अस्पताल को बहुत अच्छे अवार्ड्स मिल चुके हैं, जैसे कि PMJY ये जो योजना है उसके लिए बेस्ट अवार्ड इस अस्पताल को मिला हुआ है। उसके साथ ही पॉक्सो की जो केसेस आती है, जो बहुत ही सेंसिटिव है, आप सभी लोग जानते हैं, उसके लिए भी कुछ गाइडलाइन सरकार ने बनाई हुई है, उसका पूरी तरह से पालन इस अस्पताल में हो रहा है। त्रुटियां बिल्कुल हो सकती है, काम का प्रेशर है, बिल्कुल है। OPD की संख्या अगर आज आप देखेंगे तो OPD में भी आप देखिए कितने सारे पेशेंट्स होते हैं, तो डॉक्टरों पे प्रेशर होता ही है। और उसके साथ में बेड का लगाना, जैसे मैंने आपसे कहा कि 50 बेड है और आ गई 20-25 एक्स्ट्रा आ गए, तो उनको एडजस्ट करना, और इस काम में कुछ त्रुटियां बिल्कुल रह सकती है। आपका और हमारा काम है उसके ऊपर ध्यान आकर्षित करना, उनसे बात करना। मुझे ऐसे लगता है कि अगर कुछ अच्छा काम हो रहा है, अगर कोई अच्छा काम किसी भी इंस्टीट्यूट में हो रहा है, तो उनका मनोबल बढ़ाना हमारा काम है, खच्चीकरण करना हमारा काम नहीं है, ऐसे मुझे लगता है। और इसीलिए मैं आज यही जानकारी लेने के लिए इस अस्पताल में आई थी। आने से पहले मैंने थाने के सम्माननीय म्यूनसिपल कमिश्नर साहब सौरभ राव जी, इनसे सुबह में बात भी की थी और उन्होंने भी मुझे ये जानकारी दी, अगर त्रुटियाँ कुछ रह गई है तो हम बिल्कुल उसे पूरा करेंगे। लेकिन ये परिस्थिति है, ये भी आप समझ लीजिए। और ये परिस्थिति क्या है, कितनी कैपेसिटी, कितने पेशेंट आते हैं, ये आपने भी देखा है और मैंने भी देखा है। मैं तो आज आई हूँ, आप तो अनेक कारणों से यहाँ आते रहते हैं, आपने देखा हुआ है। और इसीलिए मुझे ऐसे लगता है कि इस प्रकार से क्षमता से ज़्यादा पेशेंट्स आने की वजह से ये असुविधा हो रही है, लेकिन फिर भी डॉक्टर पूरी तरह से कोशिश कर रहे हैं कि कम से कम सुविधा हो, जच्चा बच्चा सुरक्षित रहे। जिस विश्वास के साथ पेशेंट यहाँ पे आया है, वो चाहे भिवंडी से आया हो, चाहे वो नवी मुंबई से आया हो, चाहे कल्याण डोंबिवली से आया हो, या चाहे और कहीं से आया हो, अगर हमारे अस्पताल में आया है, लास्ट मोमेंट पे आया है, तो उसको अच्छी तरह से ट्रीटमेंट देना हमारा काम है। तो डॉक्टर उसमें जुटे रहते हैं और इसीलिए ऐसे लोगों का मनोबल बढ़ाना भी हमारा काम है। कुछ सूचनाएं हैं तो हम ज़रूर करेंगे। हम ये भी चाहेंगे कि अगर कुछ त्रुटियां हमें लगती है तो आप उसमें ज़रूर सुधार कीजिए, क्योंकि आपका वही काम है लोगों को अच्छी सेवा देना, हमारा भी वही काम है कि भाई ये सेवा जो आप दे रहे हैं वो पूरी तरह से हो रही है, नहीं हो रही है। लेकिन मुझे ऐसे लगता है कि आने वाले दिनों में जब 1 साल के बाद ये 500 बेड का हॉस्पिटल 840 बेड का हो जाएगा, तो और ज़्यादा सुविधाएं वहाँ पे हमें मिलेंगी। मैडम, सवाल ये है कि नगर निगम का जो बजट है वो 5000 करोड़ का है, मुंबई महानगर पालिका के बाद दूसरी नंबर की महानगर पालिका। लेकिन आने वाले तमाम नेताओं को जो यहाँ पे यही चीज़ पढ़ाई जाती है, यही चीज़ बोली जाती है कि आखिरी वक्त पे जो है महिला आई गई थी या पेशेंट जो आखिरी वक्त पे आ गया था। तो कहीं ना कहीं इसकी जांच पड़ताल होनी चाहिए कि वाकई में पेशेंट जो है वो आखिरी मौके पर यहाँ पे आता है। नहीं, बिल्कुल इसकी भी जांच होगी, क्योंकि जब पेशेंट यहाँ पे इंद्रॉल होता है, नाम रजिस्ट्रेशन होता है, तो उसकी तो पूरी हिस्ट्री मिल जाएगी। वो तो 1 मिनट का काम है कि आपके आज के इस महीने में आपके पास कितने आए, रजिस्ट्रेशन हुए, और जो बाहर से आए उसका तो 1 मिनट का काम है जी। और मैं आपको मैं एक महिला भी हूँ, मैं जानती हूँ कि जब ये प्रसव पीड़ा होती है, मैंने देखा है। हाँ, ये मैंने हैंडल किए हुए केस में आपको बताती हूँ। बहुत बड़े बड़े नामचीन डॉक्टरों के पास, जैसे कि पहला बच्चा होता है तो नामचीन डॉक्टरों के पास भी ट्रीटमेंट के लिए जाते हैं,
और जब लास्ट टाइम आ जाता है तो डॉक्टर हाथ खड़े कर देता है, नहीं जी अभी ये तो आपको आप ले जाइए जी। हमारे यहाँ तो KEM और वाडिया हॉस्पिटल के नाम पे चिट्ठियाँ लिख के दे देते हैं कि यहाँ पे तो नहीं होगा, अभी आपको वहाँ जाना होगा। अभी जैसे वो इतनी आप समझिए कि क्या पोजीशन होती होगी पूरे परिवार की, और बेचारी उसको प्रसव वेदना हो रही है, और कुछ कभी बच्चे ने टट्टी कर दी पेट में, या कभी जो कॉर्ड है वो गले के बाजू में आ जाती है, तो जहाँ पे ट्रीटमेंट चल रही है वो डॉक्टर कहते हैं अभी हमारे यहाँ नहीं होगा, आप इनको KEM में ले जाइए, आप इनको वाडिया में ले जाइए, सायन में ले जाइए, और जो हॉस्पिटल से वहाँ ले। अभी ऐसे पोजीशन में अगर हॉस्पिटल में पेशेंट आती है तो उसका रजिस्ट्रेशन नहीं देखते, उसको तुरंत ICU में लिया जाता है, तुरंत उसके ऊपर ऑपरेशन थिएटर में लेके उसके ऊपर उपचार किए जाते हैं, बच्चा और माँ दोनों को सुरक्षित रखा जाता है। ये तो हम हमेशा देखते हैं, ऐसी केसेस हम हमारे यहाँ मुंबई में तो हमेशा देखते हैं, तो मुझे नहीं लगता कि यहाँ पे भी कुछ अलग नज़ारा होगा। और अगर आप कहते हैं कि जिस प्रकार से रजिस्ट्रेशन कितने हैं 2 मिनट में पता लगेगा, बाहर से पेशेंट कितने हैं, क्योंकि सबका रिकॉर्ड मेंटेन करना होता है। बर्थ सर्टिफिकेट कितना ज़रूरी है भाई, आप सभी को पता है। तो बर्थ सर्टिफिकेट कौन से अस्पताल में हुआ जी, कितने बजे हुआ जी, ये सब लिखा होता है। सिजेरियन हुआ है, नॉर्मल डिलीवरी हुई है, हर चीज़ लिखी जाती है उसमें। तो ये रिकॉर्ड जो है वो बिल्कुल हमें मिल सकता है। डॉक्टर साहब से मैं कहूँगी आप वो भी बता दीजिए, आप कितने आपके हैं उसकी कॉपीज़ अगर कुछ होगी तो इनको व्हाट्सएप पे आप भिजवा दीजिए कि भाई रजिस्ट्रेशन के इतने हुए रजिस्टर्ड पेशेंट, और जो बाहर से आए वो इतने हुए अनरजिस्टर्ड, तो वो भी पता लग जाएगा। लेकिन ये ऐसी है जैसे अभी डॉक्टर साहब ने कहा, सही बात है, ये कोई मतलब डेंगू मलेरिया जैसा नहीं है जी। कौन से महीने में कितने बच्चे आ सकते हैं इस दुनिया में, कम होंगे या ज़्यादा होंगे, ये कैसे कोई अनुमान लगा सकता है। जब हमारे पास आएंगे और आखिरी दिन होगा 31 तारीख, तभी हम बता सकेंगे कि भाई इस महीने में 500 हुए, अरे पिछले महीने में तो 450 ही हुए, तो इस बार 550 ज़्यादा हो गए। तो ये तो सारा जो है वो अपने हाथ में नहीं है ये चीज़ें, लेकिन अपने हाथ में ये ज़रूर है कि अगर कुछ त्रुटियां हैं तो हम प्रशासन के सामने वो ला के दिखाएं, और उनसे उसमें जो है सुधारना हम चाहते हैं वो ज़रूर वहाँ पे होगी। लेकिन यहाँ पे बेड की दिक्कत है, ये बिल्कुल सही बात है। इसके बाद आपसे वार्तालाप करने के बाद हम बिल्कुल बाकायदा मैटरनिटी वार्ड में जाएंगे और हम बेड की पोजीशन भी देख लेंगे। ये हॉस्पिटल का थाने जिले के अंदर पहले से रिकॉर्ड रहा है नॉर्मल डिलीवरी का, इस वक्त वो कंडीशन नहीं है, इस वक्त जा रहे हैं ये लोग सीधे। अभी देखिए कि मैं भी डॉक्टर नहीं हूँ, ठीक है, अब लेकिन माँ तो ज़रूर हूँ मैं, तो इसलिए ये कोई भी डॉक्टर नहीं कह सकता 7वें 8वें महीने में कि आपका सीजर ही होगा। ये कब हो सकता है जब अगर पहला बच्चा सीजरियन का है तो डॉक्टर कहते हैं भाई सेकंड सीजरियन होगा, लेकिन जब तक लास्ट मोमेंट नहीं आता ये तो कोई बता ही नहीं सकता। मतलब ऐसा कोई डॉक्टर नहीं कह सकता नहीं आपका सीजर ही होगा मैडम, ऐसा नहीं होता। वो तो अभी मैं आपको क्या कहूँ। शेवटचा प्रश्न आहे की जे हॉस्पिटल आहे मुंबई किंवा ठाण्याच्या सूर्या त्यांच्याकडे बेडची कमतरता आहे, ICUची कमतरता आहे, त्याच्यावर सुधारणा कधी होईल? नाही, नक्की होणार। मी तुम्हाला सांगतेय की याच्यामध्ये सरकार फार जोरात काम करतंय। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपले शिंदे साहेब, अजितदादा अतिशय जोरात काम करतायत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिंदे साहेबांचं आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मला इथे आवर्जून सांगायचं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करतायत। मी तुम्हाला हे सांगते की 100% सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे, पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो। आज माझं इथे येण्याचं कारणच हे आहे, कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल, शिक्षा असेल, सुरक्षा असेल, या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे। आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे, तर तसं नाही आहे। हे लोकांपर्यंत जायला पाहिजे, जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ती बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आले। आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोचवतील, ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती, अनरजिस्टर्ड किती, त्याचा डेटा आपल्याकडे येईल। वॉर्डमध्ये आपण जाऊ, तिथे आपण बघू, जर 50ची कॅपॅसिटी आहे आणि 80-85 जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। परंतु 1 वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे। 120 कोटीचं अनुदान झालेलं आहे, 60 कोटी आलेले आहेत, बाकीचे येणार आहेत। 1 वर्षामध्ये 840 बेड होणार आहेत।
PNCचे 50 ते 100 होणार आहेत. त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत, अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे, हे व्हायला थोडा वेळ लागेल. लेट जाऊ पण थेट जाऊ. मुंबईमध्ये ओपन करण्यात आला होता, भरपूर ठिकाणी बंद पडले आहेत, लोकांना उपचार भेटत नाही आहे, गल्ली गल्लीमध्ये दवाखाना. मी त्याची माहिती घेते साहेब, काय झालंय, कसे बंद आहेत, कुठे केले, त्या सगळ्याची मी माहिती घेते आणि माहिती घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. मुंबई महानगरपालिकेनंतर ठाणे महापालिका ही मोठी महापालिका मानली जाते, बजेटच्या दृष्टीने देखील आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील. मात्र तरी सुद्धा या हॉस्पिटलमध्ये एवढं क्षेत्रफळ असून सुद्धा फक्त 50 बेडच ठेवण्यात आलेले आहेत. त्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या आल्या, मात्र त्या फक्त पानांवरतीच राहिल्या. आता खऱ्या अर्थाने ती सुधारणा करण्याची गरज आहे. आता तरी ती सुधारणा होईल. नाही, मला वाटतं हे एकमेव नाही आहे ठाणे शहरामध्ये, हे एकमेव नाही आहे मॅटर्निटीचे 50. अजून 6 हॉस्पिटल्स आहेत, अजून 6 मॅटर्निटी सेंटर शहरामध्ये आहेत. परंतु इथे जास्त प्रेशर आहे, हे मान्य करावं लागेल. कारण पुन्हा तेच आहे, शहरामध्ये जे 6 वेगळे मॅटर्निटी आहेत तिथे कदाचित ठाणे शहरातले लोक जात असतील, पण इकडे फक्त ठाणे शहरातली लोक येत नाहीत, इथे बाहेरून लोक येतात. आणि कुठेही कोणी गेलं, आता समजा मी ठाण्यात राहते, मी उल्हासनगरला गेले, मला अटॅक आला, तर मी ठाण्याची यायची वाट नाही बघणार, मी उल्हासनगर सिव्हिलला जाईन. मग ते म्हणतील अरे तुम्ही काय इथे राहता का, तुमचं काय इथे रजिस्टर्ड आहे का? नो, कोणीच कोणाला असं सांगू शकत नाही. त्यामुळे असा जो ओघ आहे हा बाहेरचा, तो इकडे आहे. 50 बेडचं हे हॉस्पिटल PNC वॉर्ड आहे, पण हे एकमेव नाही आहे. अशी 6 मॅटर्निटी होम ठाणे शहरात इतरही आहेत. इथला जो लोड आहे तो काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. येणाऱ्या दिवसात PNC बेड 50 ते 100 होतील. त्याही वेळेला इथे हीच पोझिशन असेल कि 100 बेड है लेकिन आएंगे 145 150, जो भी आएगा उसको हम ऐसे भेज नहीं सकते. और इसीलिए डॉक्टर अपनी पूरी कोशिश कर रहा है, प्रशासन कोशिश कर रहा है कि ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को सुविधा मिले, बेड मिले. जगह नहीं है तो एडजस्ट करके महिलाओं को रखे, लेकिन वो सुरक्षित घर जाए. मुझे लगता है यही प्रायोरिटी सबकी होनी चाहिए. थैंक यू, धन्यवाद. राजकीय प्रश्न आहे, हॉस्पिटल झाले का? आज अमित शहाच्या हस्ते जे भूमिपूजन झालं नवीन कार्यालयाचं, त्यावेळी रोहित पवारांनी असं वक्तव्य केलंय की जी बिल्डिंग अशी धोकादायक सांगून ती पाडण्यात आली, त्या ठिकाणी या जागेचं भूमिपूजन करण्यात. बघा, आज या संदर्भामध्ये राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे कशा पद्धतीने एक सर्वसामान्य ज्या पद्धतीने विकासकाला किंवा कुठली इमारत बांधताना ज्या काही परमिशन्स लागतात, जे काही त्या ठिकाणी प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरने आम्ही गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय विस्तृतपणे आजच्या त्यांच्या भाषणामध्ये ही सगळी भूमिका मांडली आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय त्याला काही महत्त्व नाही. पब्लिक डोमेनमध्ये हे काही कुठे लपून छपून ठेवलंय का पत्राचाळीसारखं? सांगा मला. हे लपून छपून नाही आहे काही, हे पब्लिक डोमेनमध्ये. कोणीही जा आणि कागदपत्र बघा, किती पैसे भरलेत ते बघा, परमिशन घेतलेत की नाही ते बघा. त्याच्यामुळे हे जे काही आरोप करतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप न करता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे जे मित्रपक्ष आहेत त्यांना त्यांची कार्यालयं, त्यांची घरं, त्यांचे फार्म हाऊस याच्याबद्दलची माहिती विचारावी. आमच्या नादी त्यांनी लागू नये. प्रमोद महाजन यांच्या जो काही हत्या झाली याचं प्रकरण पुन्हा एकदा समोर येतोय. सारंगी महाजन आता मुंडे घराण्यावरती निशाणा साधताना पाहायला मिळतात. त्या असं म्हणतात की 2014 पर्यंत पंकजा मुंडे आमदार म्हणून चांगलं काम करत होत्या. 2014ला त्यांचे वडील गेल्यानंतर त्या गुंडगिरीकडे वळाले. बघा, असं आहे की पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्या ज्या धडाडीने काम करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्याच्यामुळे हा त्यांच्या परिवारामध्ये कोण कोणाला काय म्हणतंय आणि काय नाही याच्यावरती पंकजाताई अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर देतील. माझ्यासारख्या कार्यकर्तीला त्याच्यावर बोलण्याचा अधिकारही नाही आहे आणि मी ते बोलणंही योग्य ठरणार नाही. ज्या प्रकारे राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दाखवून पोट चोरीचं प्रकरण समोर आलं, त्याच पद्धतीने राबी ठाकरे देखील सेम तशाच प्रकारचे प्रेझेंटेशन करणार आहेत आणि ठाकरेंचे सर्व पदाधिकारी त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. नाही, मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वेळेला लोकसभेचे इलेक्शन झालं आणि रिझल्ट लागले, आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे कमी जागा मिळाल्या आणि त्यावेळेला आम्ही कधी कोणावरती अशा पद्धतीचे आक्षेप घेतलेले आमच्या नेत्यांनी तुम्ही कधी पाहिलंय का?
आम्ही कामाला लागलो दुसऱ्या दिवसापासनं. आम्ही घराघरामध्ये लोकांपर्यंत गेलोय. त्यांच्याकडे केंद्राच्या आणि राज्याच्या आम्ही योजना त्या ठिकाणी पोहोचवल्या आहेत. लोकांनी असंच आम्हाला निवडून दिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सोयीचं राजकारण करणं ही यांची सवय झालेली आहे. लोकांनी यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. त्याच्यामुळे कितीही मोर्चे आले आणि कितीही काही आलं, जे काही आहे ते संविधानिक पद्धतीनेच झालेलं आहे आणि त्याच्यावरती उत्तरं वेळोवेळी आमच्या नेत्यांनी दिलेली आहे. पण मला जर तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला हेच सांगेन की हा रडीचा डाव आहे. ज्या पद्धतीने बोललं जातं, म्हणजे जर यांना चांगल्या जागा मिळाल्या लोकसभेमध्ये तर सगळे हवेमध्ये होते. तेव्हा नाही कोण म्हणालं की निवडणूक आयोग हा भाजपचं काम करतोय किंवा याच्यामध्ये गोंधळ आहे. आणि जेव्हा विधानसभेचे रिझल्ट आले, अरे लोकांनी नाकारले तुम्हाला, हे मान्य करा ना तुम्ही. लोकांनी तुम्हाला नाकारलं म्हणून तुमच्या जागा कमी आल्या, हे ते मान्यच करायला तयार नाही आहेत. लोकसभेमध्ये आम्ही ज्या वेळेला कमी जागा आल्या, मी तुम्हाला सांगतेय, आमचे बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष होते. तुम्हाला आठवत असेल की मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट्स होत्या की मी पक्षाचं संघटनेचं काम करतो, मी गावागावात जाईन. अहो, ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी पेटून उठून प्रत्येकाने काम केलेलं आहे आणि ते तुम्हाला दिसत नाही. म्हणजे जर तुमचा विजय झाला तर सगळं चांगलं आहे आणि तुम्ही हरलात तर सगळं वाईट आहे. हे कसं काय होऊ शकतं? तुम्हाला लोकांनी दिलेला हा जनाधार आहे, तुम्हाला लोकांनी दिलेलं नाकारलेलं हे सगळं मत आहे आणि म्हणून तुमच्या त्या ठिकाणी जागा आल्या नाही, हे विरोधी पक्ष मान्य करायला अजून पण तयार नाही आहे. पण मला पर्सनली जर तुम्ही वैयक्तिक जर मला विचाराल तर मी तुम्हाला हेच सांगेन की आज महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जातोय. तुम्ही बघा, लोकांशी बोला, आमचं जाऊ द्या, तुम्ही लोकांशी बोला. ज्या पद्धतीने आज मेट्रो आहे की ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र चाललेला आहे, कोणालाही विचारा आणि सांगा, ते तुम्ही विचारा त्यांना की तुम्हाला काय म्हणायचं आहे या सरकारच्या बाबतीमध्ये. मी इथे बसून तुम्हाला ठामपणे सांगू शकते की आज लोक खुश आहेत, जनता खुश आहे आणि प्रत्येक घटकासाठी काम करणारं देवेंद्रजी फडणवीस यांचं महायुतीचं सरकार आहे. मॅडम, पुण्यातील जैन रोडिंगचं प्रकरण होतं, त्याच्यामध्ये बिल्डर गोखलेंनी पूर्णपणे व्यवहार रद्द केले, तरी देखील जैन मुली जे आहेत ते आंदोलनावरती ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की दोषींविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे. मला वाटतं याच्यावरती स्वतः केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळजी यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, पक्षाने त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे तिथे काय अपडेट आहेत किंवा कोण काय म्हणालंय याच्याबद्दल मला काही फारशी माहिती नाही. सोशल मीडियावरती व्हिडिओ खूप व्हायरल होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं, त्याच्यामध्ये लावणी नृत्य होताना, सादर होताना व्हिडिओ व्हायरल होते. सुप्रिया सुळे त्यानंतर की तुम्ही हे करण्यासाठी आमचा पक्ष जोडला का? तर त्याबद्दल कशाला? याच्यामध्ये नवीन काय आहे? सुप्रिया सुळे विसरले असतील. ज्या वेळेला जुनं राष्ट्रवादी कार्यालय होतं त्या ठिकाणी सुद्धा लावणीचे कार्यक्रम झाले. त्याला तर पवार साहेब स्वतः होते हजर, मी साक्षीदार आहे त्याची. मग त्याच्यामध्ये नवीन काय आहे? कोणी लावणी केली त्या कार्यकर्तीचं नाव पण मला माहिती आहे. मीच काय, कित्येक लोक होते. म्हणजे तिथे कुठल्या कार्यकर्तीने लावणी केली तिचं नावही मला माहिती आहे आणि मी एकटी नव्हती, खूप कार्यकर्ते होते, स्वतः साहेब सुद्धा होते आणि सगळेच जण तिकडे होते. त्याच्यामुळे नवीन नाही आहे काही की पहिल्यांदाच होतंय किंवा इकडे होतंय आणि तिकडे होत नाही, अशातला काही भाग नाही. तुम्ही जुने जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर सगळे सांगतील की हो, असा कार्यक्रम इथे झाला होता म्हणून. थँक्यू, नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.